नमस्कार मित्रांनो, या भागामध्ये आपण आनंदा टूच्या पोर्टलला लॉग इन केल्यानंतर प्रीमियमचं कोटेशन कसं बनवायचं, प्रीमियम कसा कॅल्क्युलेट करायचा, आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं आणि प्रपोजलची डेटा एंट्री कशी करायची, या स्टेप्स या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर जेव्हा आपण आनंदा टूच्या पोर्टलला लॉग इन करतो, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही मोबाईलमध्ये लॉग इन करत असाल तर ही डाव्या साईडची जी निळी पट्टी दिसते आहे ती तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला फक्त या 3 लाईन्स दिसतील आणि तिथे एक असा त्रिकोणी चिन्ह दिसेल. तुम्ही त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा मेनू खालचा दिसायला लागेल. मी लॅपटॉपमध्ये करत असल्यामुळे तुम्हाला हा मेनू इथे दिसतो आहे. हा मेनू तुमचा आणि माझा जवळपास सगळा सारखाच आहे. फक्त MHR इनबॉक्सचा जो पहिला ऑप्शन आहे तो तुम्हाला दिसणार नाही. एजंट डॅशबोर्डपासनचे ऑप्शन तुम्हाला दिसतील. एजंट डॅशबोर्डनंतर जो महत्त्वाचा ऑप्शन आहे प्लॅन्स, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. जेव्हा आपण प्लॅन्सला क्लिक करतो तर आपल्याकडे अवेलेबल असणारे सगळे प्लॅन्स तुम्हाला दिसायला लागतील. ऑल प्लॅन्समध्ये सगळे प्लॅन लिटरली याच्यामध्ये आहेत. सगळ्या प्लॅन्स एकाच पेजवर आपल्याला बघायला मिळतील. आपल्याला स्पेसिफिक कॅटेगरीप्रमाणे बघायचं असेल तर आपण एंडोमेंटवर क्लिक करून एंडोमेंट प्लॅन्स बघू शकतो. होल लाईफवर क्लिक करून होल लाईफ प्लॅन्स बघू शकतो. साधारणपणे आपण जे शक्यतो सगळ्यात जास्त प्लॅन देतो 736 असेल, जीवन लाभ असेल, जीवन आनंद असेल 715 किंवा जीवन लक्ष असेल 733. हे सगळे प्लॅन आपण एंडोमेंट कॅटेगरीमध्ये येतात. तर हे एंडोमेंटमध्ये हे सगळे प्लॅन्स आहेत. जीवन उत्सव आणि उमंग हे होल लाईफमध्ये आहेत. याशिवाय मग आपल्या कॅटेगरीनुसार सगळे प्लॅन्स याच्यामध्ये आहेत. टर्म ॲश्युरन्सच्या प्लॅन्समध्ये जीवन अमर, युवा टर्म, युवा क्रेडिट लाईफ आहेत. युलिप प्लॅन्समध्ये आपल्याला इंडेक्स प्लस, पेन्शन प्लस आणि निवेश प्लस हे 3 प्लॅन्स आपल्याला दिसतील. सध्या आपण एक्झाम्पलसाठी आपला नेहमीचा जो जीवन लाभ आहे तो आपण इथे जीवन लाभचा एक्झाम्पल पाहतो आहे. मी जीवन लाभ इथे सिलेक्ट केलं. खाली प्रोसीडचं बटन निळं झालेलं आहे, मी त्याला क्लिक केलं तर त्याने आपल्याला कोटेशनच्या पेजवरती आपल्याला पोर्टल घेऊन आलेलं आहे. कोटेशनच्या पेजवरती आपल्याला सगळी माहिती म्हणजे कस्टमरचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स हे भरायचे आहेत. हे सगळं बिनचूक भरणं हे खूप महत्त्वाचं आहे. इथे मी कस्टमरचं नाव भरतो आहे. यानंतरचा पार्ट आहे डेट ऑफ बर्थ भरायची आहे. डेट ऑफ बर्थ आपण इथे डायरेक्टली टाईपसुद्धा करू शकतो किंवा क्लिक करून कॅलेंडरमध्ये सिलेक्टसुद्धा करू शकतो. कॅलेंडरमध्ये क्लिक करून सिलेक्ट केलेलं चांगलं राहील. कॅलेंडरला इथे पाहिलं आपण 2006चं वर्ष इथे दर्शवलेलं आहे. याच्यावरती आपण जेव्हा कर्सर घेऊन जातो तेव्हा आपल्याला एक वरचा बाण एक खालचा बाण असं दिसतं. खालच्या बाणाला क्लिक केलं तर आपण मागच्या वर्षांकडे जाऊ शकतो आणि वरच्या बाणाला क्लिक केलं तर पुढच्या वर्षांकडे जाऊ शकतो. आता आपल्या कस्टमरच्या डेट ऑफ बर्थप्रमाणे आपण इथे मागे चाललेलो आहोत. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा आहे आणि कस्टमरचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. कस्टमरच्या मोबाईल नंबरवर काही OTP जाणार आहे. तोच व्हॉट्सअप नंबर जर वेगळा असेल तर वेगळा द्या. तोच असेल तर तोच नंबर परत एकदा तिथे ऑटोमॅटिक आलेला आहे. यानंतर कस्टमरचे ईमेल ID. ईमेल ID टाकलेला आहे. रेसिडेंट स्टेटस टाकलेला आहे. इथे नवीन ऑप्शन आलेला आहे की वेदर द प्रपोजल इज अंडर एम्प्लॉयर एम्प्लॉई स्कीम किंवा कीमॅन इन्शुरन्स किंवा HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. आता आपण इंडिव्हिज्युअल प्रपोजलचं एक्झाम्पल बघतो आहे त्यामुळे मी इथे नो म्हणतो आहे. ते काय आहेत ते आपण सेपरेटली एका व्हिडिओमध्ये इतर ऑप्शन्सविषयी बोलूया. तर हे आपण सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड झाल्यानंतर आपल्याला प्लॅनचे डिटेल्स भरायच्या पेजवरती तो आनंदा घेऊन येईल. इथे लाईफ ॲश्युअर डिटेलमध्ये पहिला कॉलम जो तुम्हाला दिसतो आहे तो पहिला कॉलम आहे रिलेशन विथ द प्रपोजर. स्वतःचं प्रपोजल भरत असेल तर आपण सेल्फ करणार, मिसेसचं भरत असेल वाईफचं तर स्पाऊस करणार किंवा मग लहान मुलाचं स्वतःच्या करत असेल तर चाइल्ड करणार. म्हणजे लहान मुलाची ही पॉलिसी आपल्याला आनंदा 2मधून करता येते. इथे कस्टमरचं नाव आलेलं आहे, जे आपण डिटेल्स ऑलरेडी भरले ते आलेले आहेत.
यानंतर आपल्याला किती लाखाची सम ॲश्युअर्ड, कोणता मोड, हे सगळं भरायचं आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर इथे जसं आपण टाईप करतोय तसं खाली अक्षरामध्ये सुद्धा उमटतं आहे. त्यामुळे आपल्याला एखादा शून्य कमी जास्त झाला याचं काही चिंता बाळगण्याचं कारण नाही. इथे खाली जर आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की आपली सम ॲश्युअर्ड किती आपली टाईप होते आहे. यानंतर प्लॅनची पॉलिसीची टर्म किती आहे, प्रीमियम पेईंग टर्म काय आहे, मोड काय आहे, आपल्याला तो जो मोड घ्यायचा आहे तो. जर बँक खात्यातून कटिंग लावायची असेल म्हणजेच नॅचमधून घ्यायचं असेल तर नॅचला येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. फक्त मंथलीच मोड नॅचमधून करता येतो असं काही नाही. कुठलाही मोड असला तरी आपल्याला बँक खात्यातून कटिंग लावता येते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे पोलीस पर्सनल. जर तो माणूस पोलीसमध्ये असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. यस असेल तर आपल्याला काही रायडरचे रेट्स हे थोडे जास्त याच्यामध्ये लागतात, त्याच्यामुळे असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. इथे डेट ऑफ कमेन्समेंटचा ऑप्शन आहे. डेट ऑफ कमेन्समेंट म्हणजे तुम्हाला जर पॉलिसी बॅकडेट करायची असेल तर ती डेट तुम्ही इथे घेऊ शकता. आता आपले सगळे प्लॅन्स 1 ऑक्टोबरलाच आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला 1 ऑक्टोबरच्या मागे कुठल्याही प्लॅनच्या बाबतीत जाता येणार नाही, नवीन आलेल्या प्लॅन्सच्या बाबतीत. त्यामुळे आपण पण हवे असल्यास आपण बॅकडेट करू शकतो. हा ऑप्शन झाल्यानंतर इथे रायडर्स डिटेल्सचा एक महत्त्वाचा भाग आहे. ADDB रिक्वायर्ड किंवा AB रिक्वायर्ड, हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न इथे याचा चूज करायचा आहे. ADDB रिक्वायर्ड घेतलं तर आपल्याला ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी बेनिफिट म्हणजे ज्याला DAB म्हणतात तो आपल्याला मिळतो. आणि AB म्हटलं तर ओन्ली ॲक्सिडेंटल डेथ ही कव्हर याच्यामध्ये होते. पण आता नवीन प्लॅन्समध्ये आपल्याला AB रायडर जो आहे हा मूळ प्लॅनच्या तिप्पट घेण्याची मुभा आहे. त्यामुळे आपल्याला हवा असल्यास आपण AB रायडर घेऊ शकतो किंवा ADDB रायडर घेऊ शकतो. इथे मी ADDB डिसॅबिलिटी बेनिफिट हवा आहे कस्टमरला, म्हणून मी ॲक्सिडेंटमुळे आलेली डिसॅबिलिटी कव्हर करण्यासाठी ADDB रायडर आपण त्याला दिला. मूळ सम ॲश्युअर्ड एवढीच त्याची सम ॲश्युअर्ड ठेवता येत असल्यामुळे ते 2 लाख टाईप केलं आणि हे झाल्यानंतर आपण कॅल्क्युलेट प्रीमियमला क्लिक केलं. आता हे कॅल्क्युलेट प्रीमियमला आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण थोडंसं जर पाहिलं तर आपल्याला इथे त्यांनी आपल्याला प्रीमियम सांगितलेलं आहे की क्वार्टरली प्रीमियम किती येईल, इयरली प्रीमियम किती येईल, हाफ इयरली किती येईल आणि जर मंथली प्रीमियम घेतला तर मंथली प्रीमियम किती त्याचा येणार आहे. आपल्याला जर इथे हे आकडे बघून मोड चेंज करावासा वाटला तर इथे आपण मोड चेंज करू शकतो. आधी जरी क्वार्टरली सिलेक्ट केला होता, आता हाफ इयरली करायचं तर हाफ इयरली करू शकतो किंवा क्वार्टरली ठेवायचं तर आपण क्वार्टरलीसुद्धा मोड ठेवू शकतो. हे इथे चूज केल्यानंतर इथे आपल्याला त्यांनी ब्रेकअप दाखवलेला आहे आणि बेनिफिट इलस्ट्रेशनचंही ऑप्शन आहे. इलस्ट्रेशन काढायचं असल्यास आपण काढून घेऊ शकतो किंवा मग इथे सेव्ह कोटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे हे कोट इथे सेव्ह होऊन जाईल. हे कोट सेव्ह झाल्यानंतर आपल्याला प्रोसीडला क्लिक करायचं आहे. आता यानंतरची ही जी स्टेप आहे इथे फक्त ते माझ्या मोबाईलमध्ये माझ्या पोर्टलमधनं किंवा DOच्या पोर्टलमधनं करत असल्यामुळे आपल्याला इथे एजन्सी कोड द्यावा लागेल. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या पोर्टलमधून कराल त्यावेळेस तुम्हाला इथे एजन्सी कोड वगैरे भरायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुमचे डिटेल्स याच्यामध्ये तो दाखवेल. ते अपडेट डिटेल्सवरती क्लिक केल्याबरोबर त्यांनी एजन्सी कोड वगैरे घेतलेला आहे. त्यानंतर प्रोसेड टू प्रपोजल करायचं आहे. हे प्रोसेड टू प्रपोजल केलं म्हणजे आता आपण इथे आपल्या KYCच्या पेजवरती तो घेऊन येईल. CKYC नंबर माहिती असल्यास आपण येस म्हणून तो CKYC नंबर टाकू शकतो. आजकाल CKYC विषयी बरंच डिस्कशन सुरू आहे. जेवढं वाटते तेवढं ते काही अवघड नाही, अत्यंत सोपं आहे आणि आनंद 2मध्ये ते आधीपासूनच आहे. इथे CKYC नंबर जरी तुम्हाला माहीत नसेल तर माहीत असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे नोला आपण टच केलं त्याबरोबर तो आपल्याला ऑप्शन देतो की तुम्हाला पॅन कार्ड डिटेल्स टाकायचे आहेत का आधार डिटेल्स टाकायचे आहेत. आपण पॅन कार्ड डिटेल किंवा आधारचे शेवटचे 4 डिजिट टाकून सुद्धा CKYC नंबर असेल तर तो इथे ऑटोमॅटिक मिळवू शकतो. शक्यतो पॅन डिटेल्स टाकले तर तो लवकर मिळतो, म्हणून मी इथे पॅन डिटेल्स त्यांचे एंटर करतो आहे कस्टमरचे. कस्टमरचं पॅन कार्ड डिटेल टाकल्यानंतर फेच KYC डिटेल्स असं म्हटलं की सिस्टीममध्ये ऑटोमॅटिक तो आपल्याला KYCच्या याच्यावरती जाईल, कुठल्या याला मेल गेला आहे आणि कुठे तो OTP गेला आहे ते दाखवेल. कस्टमरकडनं आपल्याला हा OTP घ्यायचा आहे आणि हा OTP सिस्टीममध्ये इथे एंटर करायचा आहे.
व्हेरीफाय ओ टी पी केलं. व्हेरीफाय ओ टी पी केल्याबरोबर कस्टमरचे डिटेल्स इथे आलेले आहेत की CKYCला कुठला ईमेल ID, कुठला मोबाईल नंबर आहे ते सगळं समजलेलं आहे आपल्याला. त्याचा ॲड्रेस समजलेला आहे. इथे येस जर आपण केलं तर CKYCच्या सगळे डिटेल्स याच्यामध्ये उचलले जातील. नो म्हटलं तर आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करावं लागेल. या व्हिडिओमध्ये आता आपण येस आय वॉन्ट टू यूज प्रोसीड विथ CKYC या ऑप्शनचं बघूया. इथे आपण प्रोसीड केलं की KYC कम्प्लिटेड सक्सेसफुली आणि कस्टमरचं नाव तिथे दाखवेल. इथे प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर ते आपल्याला कस्टमरची डेट ऑफ बर्थ काय घेतली वगैरे ते सगळं पाहिलं जाईल. आता हे आनंदा 2ची सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की आनंदा 2च्या पोर्टलमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस पुढच्या विंडोकडे जायची गरज नाही. आपल्याला जे महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत ते जर तुम्ही पाहिलं तर इथे पर्सनल ही एक हायलाइटेड पट्टी अशी दिसते ज्याच्यामध्ये पर्सनल लिहिलेलं आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी दाखवतोय फक्त की हे पर्सनल झालं, त्याच्यानंतर ॲड्रेस डिटेल्स झालं, त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फो झालं, त्याच्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स झालं, त्यानंतर प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स झालं, त्यानंतर फॅमिली हिस्ट्री आहे, त्यानंतर नेफ्ट किंवा बँक अकाउंट डिटेल्स आहेत, क्वेश्चनियर्स आहेत वेगवेगळ्या. एवढे जर आपण टॅब एकाखाली एकाच पेजवर बसून आपल्याला भरायचे आहेत एकानंतर एक, एवढं टॅब भरलं की आपला आनंदाचं डेटा एंट्री पूर्ण होऊन जातं. आता आपण बघूया एका टॅबमध्ये काय काय माहिती भरायची आहे. आधारप्रमाणे जी माहिती आहे ती याच्यामध्ये ऑलरेडी दाखवलेली आहे. इथे आपल्याला फादर्स नेम परत एंटर करावं लागतं. इथे आपल्याला फादर्स नेम परत टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल, CKYCला दिलेला मोबाईल नंबर द्यायचा नसेल तर इथे आपण मोबाईल नंबर एक तो राहीलच, पण त्याच्या ॲडिशनमध्ये एक अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर म्हणून आपण वेगळा नंबर देऊ शकतो. ईमेल ID आपल्याला वेगळा द्यायचा असेल तर देऊ शकतो. यानंतर इथे जेवढे गडद ह्याच्यामध्ये आहेत ते फील्ड आपल्याला एडिट करता येणार नाही. जसं की इथं कस्टमरचं नाव आहे ते नेम, मिडल नेम, हे सगळे जी माहिती आधारवरनं उचलली आहे त्याला आपल्याला ॲडिट करता येणार नाही. पण ज्या याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा टॅब दिसतो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरता येईल. इथे मॅरिटल स्टेटसमध्ये आपण त्याचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे आणि मॅरिटल स्टेटसनंतर स्पाऊसचं नाव हा एक कॉलम त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ आपल्याला जी माहिती आहे कस्टमरची जी आपण घेतलेली आहे ती प्लेस ऑफ बर्थ टाकायची आहे. इन्कम टॅक्स असेसी आहेत का, आपला कस्टमर आहे त्याच्यामुळे मी येस म्हटलेलं आहे. इथे आभा नंबर असा एक ऑप्शन आलेला आहे, पण आभा नंबर हा काही कंपल्सरी नाही आहे. जिथे कुठे स्टार असेल तेवढ्याच गोष्टी आपल्याला भरणं कंपल्सरी आहे, त्यामुळं तेवढं भरायचं आहे. आभा नंबर असेल तर ठीक, नाही तर नाही. तर आयुष्यमान भारतविषयी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. इथे त्याचं सध्या काही रोल नाही आहे त्यामुळे तिथे आपण काही भरत नाही आहे. त्यानंतर GST ॲक्टला रजिस्टर आहात का, येस असेल तर येस आणि GST नंबर द्यायचा आहे, नसेल तर नो. त्याच्यानंतर टॅक्स रेसिडेन्सी आउटसाईड इंडिया, तुम्ही भारताबाहेर राहता का, तर इथे येस असेल तर येस, नो असेल तर नो. ही माहिती भरल्यानंतर आपला हा पर्सनलचा टॅब पूर्ण झाला. यानंतर आपल्याला ॲड्रेस डिटेल्समध्ये आधारचा ॲड्रेस परमनंट ॲड्रेसमध्ये दाखवेल. जर तुम्हाला पॉलिसी बॉन्ड दुसऱ्या ॲड्रेसला पाहिजे असेल तर तिथे कम्युनिकेशन ॲड्रेस तुम्ही चेंज करा. अदरवाईज इथे ऑलरेडी सिलेक्टेड आहे की कम्युनिकेशन ॲड्रेस हाही परमनंट ॲड्रेस सारखाच आहे तर तिथे टिक तसंच राहू द्या. जर तुम्हाला बॉन्ड वेगळ्या ॲड्रेसला हवा असेल किंवा आधारवरती गावाकडचा पत्ता आहे, कस्टमर शहरामध्ये किंवा पुणे मुंबईमध्ये राहतो आणि त्याला पॉलिसी बॉन्ड त्याच्या ॲड्रेसवरती पाहिजे असेल तर मात्र आपल्याला त्याच्या ॲड्रेस इथं द्यावा लागेल. सध्या दोन्ही ॲड्रेस सेम असल्यामुळे मी कम्युनिकेशन ॲड्रेस तोच ठेवलेला आहे. यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्शुरन्स हा जो पार्ट आहे मित्रांनो, हा सुटेबिलिटी क्वेश्चनियरमधला भाग आहे. सुटेबिलिटी क्वेश्चनियरमध्ये जी गोष्टी आपण भरतो त्या गोष्टी याच्यामध्ये विचारलेल्या आहेत. याच्यामध्ये कुठल्याही पार्टला स्टार केलेलं नाही, त्यामुळे सगळेच पार्ट भरणं आवश्यक आहे असं नाही. तर हे आपण आपल्या सोयीप्रमाणे, आपल्या प्रॅक्टिसप्रमाणे आपण भरायला पाहिजे. हे आयडियली आपण सुटेबिलिटी क्वेश्चनियर वापरतो तर आपण ते भरणं हे अपेक्षित आहे. पण भरलं नाही तर तुमचं प्रपोजल अडकणार नाही आहे. हे झाल्यानंतर मग प्रोव्हाइड प्रपोजल्स इयरली इन्कम, त्याचं इन्कम जे आहे ते किती आहे, कुठून आहे हे त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. ते आपण टाकलेलं आहे. बिझनेसमधनं आहे का एम्प्लॉयमेंटमधनं ते टाकलेलं आहे. त्यानंतर कस्टमरचे ऑक्युपेशन डिटेल्स विचारलेले आहेत. आता कस्टमर आपला लिस्टेड कंपनीमध्ये काम करतो. आता हे जे ऑप्शन्स आहेत मित्रांनो याच्यामध्ये जर प्रायव्हेट आणि मोठ्या कंपनीत काम करत असेल तर सर्व्हिस इन लिस्टेड कंपनी म्हणायचं आहे. सर्व्हिस जर गव्हर्नमेंट जॉबमध्ये असेल, गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूशनमध्ये असेल तर पहिला ऑप्शन घ्यायचा आहे. आर्मीमध्ये असेल तर आर्म फोर्सेस घ्यायचा आहे. CA असेल तर
दुसरं आणि तिसरं किंवा चौथं तिसरं ऑप्शन आपण घेऊ शकतो. यानंतर इंजिनियर असल्यास इंजिनियर, आर्किटेक्ट असल्यास आर्किटेक्ट, ॲक्च्युअरी असेल तर तसं, मॅनेजमेंट कन्सल्टंट असेल, मॅनेजर असेल तर तसं. हे ज्याच्या त्याच्या ऑक्युपेशनप्रमाणे आपण या गोष्टी याच्यामध्ये घेणार आहोत. फक्त याच्यामध्ये जर तो छोटा व्यावसायिक असेल किंवा शेतकरी असेल तर आपल्याला छोटा व्यावसायिक आहे तर त्याचा आपल्याला सेल्फ एम्प्लॉईड नॉट पेईंग इन्कम टॅक्स, किंवा जर तो टॅक्स भरत असेल तर सेल्फ एम्प्लॉईड पेईंग इन्कम टॅक्स, किंवा छोटा मोठा बिझनेसमॅन असेल तर बिझनेस पेईंग टॅक्स किंवा नॉट पेईंग टॅक्स, त्याच्या ऑक्युपेशनप्रमाणे. जर एखाद्या दुकानामध्ये नोकरीला आहे किंवा एखाद्या फर्ममध्ये नोकरीला आहे, फार मोठी नोकरी नाही आहे, तर मग ऑफिस गोअर विदाऊट टॅक्स असंही आपण त्याच्यामध्ये कॅटेगरी चूज करू शकतो. शेती असेल तर आपण ॲग्रिकल्चरचाही ऑप्शन याच्यामध्ये चूज करू शकतो, किंवा रिटायर्ड एम्प्लॉई असतील तर त्या पद्धतीनं पण आपण चूज करू शकतो. हे आपण चूज केल्यानंतर एक्झॅक्ट नेचर ऑफ ड्युटी सर्व्हिसला आहे, त्यामुळे मी सर्व्हिस सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर सोर्स ऑफ इन्कम ऑफकोर्स एम्प्लॉईड सॅलरी आहे, त्याच्यामुळे मी ते केलं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट त्याचं एज्युकेशन आहे. लेंथ ऑफ सर्व्हिस मला माहिती आली असेल तशी योग्य माहिती घेऊन आपण ती भरणं अपेक्षित आहे. त्यानंतर सध्या नोकरी जर तुम्ही टाकलं तर सध्या कुठे नोकरी करतायत ते टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर 3 वर्षाचं इन्कम उपलब्ध असल्यास आपण 3 वर्षाचं टाकूया किंवा 1 वर्षाचं टाकूया. हे टाकल्यानंतर प्रिव्हियस पॉलिसीविषयीची माहिती विचारलेली आहे. इथे छान गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला पॉलिसी नंबर माहिती असेल तो टाकला की इथे ऑटोमॅटिक त्याच्या प्रिव्हियस पॉलिसीच्या सगळ्याच पॉलिसीची माहिती इथे एक पॉलिसी नंबर टाकला तरी येऊन जाते. नसेल प्रिव्हियस पॉलिसी तर आपण त्याला असं आय हिअर बाय डिक्लेअर दॅट आय डू नॉट हॅव एनी एक्झिस्टिंग पॉलिसीज इन फोर्स ऑर लॅप्स पॉलिसीज विथ LIC याला आपण टिक केलं आहे. असंच प्रायव्हेट कंपनीच्या पॉलिसीज नाही आहेत म्हणून नाहीवरती क्लिक केलं आहे. यानंतरचा पार्ट आहे फॅमिली हिस्ट्रीचा. जसं आपण कौटुंबिक इतिहास भरतो, फादर आणि मदर यांचं लिव्हिंग असल्यास लिव्हिंग आणि त्यांचं एज आणि तब्येत गुड असं आपल्याला टाकणं अपेक्षित आहे. जर डेथ झाली असेल तर इथे आपण डेट सिलेक्ट केलं तर तो आपल्याला डेट ऑफ डेथ आणि कॉज ऑफ डेथ विचारतो, तसं टाकणं अपेक्षित आहे. इथे कस्टमरचे ते जिवंत आहेत म्हणून आपण इथे लिव्हिंग आहे म्हणून इथे लिव्हिंग केलं, त्यामुळे इथे आपण 63 आणि गुड असं केलं. यानंतर आपल्याला एक एक फॅमिली मेंबर याच्यामध्ये ॲडसुद्धा करता येईल, त्यांचं रिलेशनसुद्धा टाकता येईल की लिव्हिंग, एज आणि गुड. लहान मुलं असतील तर त्यांची डिटेल्स आपण अशा पद्धतीनं ॲड करू शकतो. हे ॲड केल्यानंतर फॅमिली हिस्ट्रीच्या नंतर बँक अकाउंट डिटेलला आपला कॉलम येईल. बँक अकाउंट डिटेलमध्ये आपल्याला त्याचा IFS कोड आणि अकाउंट नंबर टाकणं अपेक्षित आहे. इथे आपण सगळे डिटेल्स टाकल्यानंतर त्याने ऑटोमॅटिक बँकेची शाखा वगैरे उचललेला आहे. यानंतरचा पार्ट आहे क्वेश्चनियर्सचा. या क्वेश्चनियरमध्ये पर्सनल हिस्ट्रीची क्वेश्चनियर आहे, त्याच्यामध्ये तुमचं ऑक्युपेशन धोकादायक आहे का, तुम्ही पॉलिटिकली एक्सपोज पर्सन आहात का, किंवा तुमच्यावर काही कुठली चौकशी किंवा आरोप किंवा केसेस आहेत का, अशा विषयीचे प्रश्न आहेत. यानंतर मेडिकल हिस्ट्रीमध्ये त्याच्या तब्येतीविषयीचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी भरल्यानंतर एक प्रश्न इथे असतो की तिथे आपल्याला नन असं करायचं असतं, तर असेल तो प्रश्न आलेला तर तिथे नन करायचा आहे. स्टेट ऑफ हेल्थमध्ये त्यांचे हाईट वेट आपल्याला भरणं अपेक्षित आहे. आपण तिथे हाईट आणि वेट कस्टमरचं इथे अचूक टाकणं अपेक्षित आहे. तब्येतीला आपण गुड असं म्हणायचं आहे. प्रिव्हियस इन्शुरन्सच्या बाबतीतले प्रश्न आहेत, सेटलमेंट ऑप्शनच्या बाबतीतले प्रश्न आहेत, त्याला नोट्स केलेला आहे. इथे हॅबिट्सच्या बाबतीतले प्रश्न आहे, इथे नोट्स केलेला आहे. हे सगळी माहिती भरल्यानंतर हे सगळे टॅब्स जे आपण आपल्याला याच्या दिलेत ते सगळे टॅब आपण एकदा भरलेत का याची खात्री करायची आहे. काहीच सुटलेलं नसेल अशी आपण आशा करूया. आणि हे सगळं भरून झाल्यानंतर आपण लगेचच आपला फॉर्म जो आहे त्याला आपण प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्याबरोबर जर या पद्धतीने ओपन झालं तर ते पेज परत बिगिनिंगला जातं. बिगिनिंगला गेलं म्हणजे तुम्ही सगळी माहिती व्यवस्थित भरलेली आहे. फक्त तुम्ही पाहिलं की क्वेश्चनियरच्या खाली आता नॉमिनीचा ऑप्शन याच्यामध्ये ॲड झालेला आहे. इथे आपल्याला नॉमिनीचं नाव आणि नॉमिनीचं वय आणि रिलेशन एवढ्या गोष्टी भरणं अपेक्षित आहे. जर ॲडिशनल माहिती असेल तर आपण तीसुद्धा भरू शकतो. इथे ॲड नॉमिनीवरती क्लिक करायचं आहे. ॲड नॉमिनी केलं की इथे नॉमिनीचं एज, त्यानंतर रिलेशन हे आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ॲड नॉमिनी केल्यामुळे इथे नॉमिनी ॲड झालेला आहे. नॉमिनी ॲड केल्यानंतर इथे आपण सेव्ह प्रपोजल असं केलं की
आपला महत्त्वाचा पार्ट जो आहे प्रपोजलच्या डेटा एंट्रीचा तो झालेला आहे. ॲप्लिकेशन सेव्ड सक्सेसफुली असं येईल. यानंतर आपल्याला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तो डॉक्युमेंट सेक्शनला येईल. जर आपल्याकडे कस्टमरचे डॉक्युमेंट PDF अवेलेबल असतील तर तुम्ही इथल्या इथे ते अपलोड करू शकता. जर नसतील तर तुम्ही इथे नो म्हणू शकता आणि प्रोसीड म्हणू शकता. इथे मग आपण शेवटी फायनली पेमेंट विंडोला आलेलो आहोत. पेमेंटसाठी आपल्याकडे 2 ऑप्शन तो दाखवतोय. एक आहे BOC, एक आहे ऑनलाईन पेमेंट. जर कस्टमरने पैसे दिलेले असतील तुम्ही ब्रँचला किंवा कॅश काउंटरला जर BOC केलेली असेल तर तुम्ही BOCला क्लिक करू शकता आणि BOC नंबर टाकून तिथे तुम्ही ती BOC त्या प्रपोजलला अटॅच करू शकता. जर कस्टमर ऑनलाईन पेमेंट करायला तयार असेल तर आपण ऑनलाईन पेमेंटला टिक करू शकतो आणि कुठल्याही ऑनलाईन पेमेंटप्रमाणे क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI या सगळ्या ऑप्शन्सचा उपयोग करून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI या सगळ्या ऑप्शनचा उपयोग करून आपण ऑनलाईन पेमेंटनी सुद्धा प्रपोजल कंप्लीट करू शकतो. या विंडोमध्ये आपल्याला किती रुपयाची BOC करायचे ते दाखवलेलं आहे. माझ्याकडे एक BOC नंबर रेडी आहे म्हणून मी तो BOCला टिक करतो आहे. पण मित्रांनो, शक्यतो हे लक्षात ठेवा की जर तुम्ही एकदा BOCला क्लिक केलं, BOC एकदा अटॅच केली, ऑफलाईन BOC, काही कारणाने पैसे कमी पडले, अजून पैसे भरायचे असतील तर तुम्हाला ऑफलाईनच भरावे लागतील. जर तुम्ही ऑनलाईनचा ऑप्शन चूज केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही पैसे कमी पडले किंवा नंतर आणखीन थोडे पैसे भरावे लागले तर ते तुम्हाला ऑनलाईनच भरावे लागतील. त्यामुळे दोन्हींपैकी कुठलाही एक ऑप्शन निवडताना हे पूर्णपणे बघा की आपण पूर्ण प्रीमियम एवढं भरतो आहोत का आणि जे भरतो आहे ते कस्टमरला कन्व्हिनियंट आहे का. या 2 गोष्टींची खात्री झाल्यानंतरच तुम्ही इथे हे करायचं आहे. यानंतर BOC अटॅच करणे आणि प्रपोजल व्हेरीफाय करणे हे 2 भाग आपल्याकडे याच्यामध्ये असतात. ते दोन्ही भाग अत्यंत सोपे आहेत. ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.